ऊसाचा रस गरमी झाली ना तो ऊसाचा रस आरोही नको आदित्यने ऊसाचा रस पिला आरोही नको म्हणले ऊसाचा रस तिला बघा कुल्फी तिला कुल्फी पाहिजे कुल्फी घेतली तिला लय ऊन इतकं ऊन ना चक्कर यायला लागते मला तर भाजी घ्यायला थांबली ना मला तर चक्कर आली तिला म्हणलं तू पण ते ऊसाचा रस नाही म्हणली नको म्हणली मला नाही आवडत आपण घेतली बरं का ती आरोईलच नाही जाऊन लाई कशी मला पण लई छान लागली लई ऊन आहे काल होळी झाली ना आज लई ऊन पडलं हा ना आदित्य गेला बरं का दुसऱ्या रस्त्यावर मित्र भेटले त्यांच्याबरोबर गेला घरी पुढं निघून ना आता असतं ना आता कुल्फी बी खायला उभं राहिलं असतं मला कुल्फी खायची मला गेला तर पुढं घरी मोठा 8-8 10 मार्काला असते सगळे 9 मार्क्सला तू एवढं मार्क्स सोडायचं याच आन्सर ॲज इज आयडेंटिफाय ऑड मॅन आउट म्हणजे काय असतं या सगळ्यात ऑड काढायचं ना तर ते एकाच चॅप्टरमध्ये दुसऱ्या चॅप्टरमध्ये नाही असतं बनवतात ते काय करते आरोही आरोही माझी ट्युशनला जात नाही घरीच अभ्यास करते दादाला विचारते दादा शिकवतो मी मेथीची भाजी आणली बघ मेथीची भाजी आज आमची भाजी ओली म्हणली महाग झाली बाई आता 30 रुपयाला आणली पण मोठी बघा कशी जाड सर एकदम अशी दाखवायला तुम्हाला बघा आणि ताजे असतात आता मी यायला ना बटाटे घेतले 3 बटाटे टाकून एवढी मेथीची भाजी बनवणार माझ्या घरामध्ये ना बटाटे टाकूनच आवडते सगळ्यांना बरं का भाजी तुमच्याकडं कसं बटाटे टाकून मी तर पहिली कधी खाल्ली नव्हती बटाटे टाकून पण इकडे मुंबईला आल्यापासूनच मला माहिती आहे की बटाटे टाकून करतात मेथीची भाजी एवढं भाजीवाली मला आता उन्हाळा सुरू झाला भाज्या महाग झाल्या बरं का गं बाई म्हणलं बरं मी घेवडा पण आणला बघा कसं ताजा घेवडा पण एकदम महाग झाला म्हणली 20 रुपये पावशेर आमची भाजीवाली खडली भाजी ताज्या असेल बरं का भाजी लय मोठी मला निवडायचं बाई एकटीला लय कंटाळा आला आरोहीला म्हणणार होती मदत कर पण आता आरोहीचा अभ्यास आहे तर मग तिला काय सांगू नको उगाच म्हणलं मीच निवडून 1 तास लागन मला एवढी भाजी निवडाय घेवडा सकाळी टिफिनला आणलाय दाजीत ना घेवडा तुम्ही रात्री निवडन पण आता हे बनवायची म्हणून लवकरच निवडत कोथिंबीर आणली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करत जा शेअर करत जा नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि छोटंसं चॅनल आहे त्याला सपोर्ट करा आणि ज्यांनी ताई दादांनी माझी व्हिडिओ बघितली त्यांना खरंच धन्यवाद आणि असाच सपोर्ट असू द्या तुमचा चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद